शाखा अध्यक्ष प्रवीण शिंदे. तर मी थोडंसं 2 मिनिटं घेतो तुमचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकच पार्टी आहे जी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढते. कुठल्याही मराठी माणसाला प्रॉब्लेम आला सर्वात रस्त्यावरती उतरून कामं करते. शेवटी काय होतं की नाव खराब होतं आणि मतदानच होत नाही. काही लोक येतात मोठ्या पार्टींचे, पैसे देऊन निघून जातात आणि आपल्या लढणाऱ्या माणसा आपल्या हक्काच्या सामान्य माणसाच्या हक्काच्या लढणाऱ्या पार्टीला कोणी मतदान करत नाही. शेवटी आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही. पुढे या पक्षाचं काय भवितव्य असणार. यावेळेस श्री अभिजित देसाई हे क्वालिफाईड इंजिनियर पर्सन आहे आणि सेक्टर 2 मध्ये त्यांचं ऑफिस आहे. करोना काळापासून त्यांनी ओळखतात ना, करोना काळापासून त्यांनी कामं केली आहे. अहो बोलू का, जवळचा माणूस आहे, जवळचा माणूस आहे. अरे वा, जवळचा माणूस आहे, जवळचा माणूस आहे. हा हा, अरे बघा जयंत काळे साहेब ओळखतात. तर यावेळेस चुकू नका. लोकांना आता जशी ही बिल्डिंग तुमची आहे, तुम्ही या बिल्डिंग मध्ये जागृतीकरण आणा. अभिजित देसाई आहे, ड मध्ये आहे, इंजिन निशाणी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आपलेच आहे. कसंही करून निवडून आणा, कसंही करून. जीव तोडून सांगतोय, आपला मराठी माणसाचं अस्तित्व संपून जाईल. नाही तर कोण मांडेल, कोण शाखा उघडून बसेल, कोण स्वतःचे पैसे खर्च करणार, तुम्ही विचार करा. हा, आता हे अभिजित देसाई आहे, 7 वर्षापासून शाखा उघडून बसले. 25-25, 30,000 रुपये खर्च आहे, भाडं बिडं हे ते कोण करणार आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी कोण लढणार आहे. तर आपल्या हक्काच्या माणसांना निवडून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बिल्डिंगवाल्यांना प्रयत्न करा, आजूबाजूचे नातेवाईक आहे त्यांना सांगा. पैसे देत असेल तर घ्या ना, कोण काय बोलते. ते त्यांच्या खिशातले देतात ते का, भ्रष्टाचाराचे पैसे आपलेच पैसे देतात ते घ्या. पण यावेळेस मतदान चांगल्या माणसाला द्या. हा, हात जोडून विनंती येत आहे. यावेळेस सर्वांनी हे करा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. ओके.